नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत जयवाळ. आज खास वाढदिवसानिमित्त सचिन बोंद्रे यांच्याशी आपण खास बातचीत करणार आहोत. आज आपण आलेलो आहोत त्यांच्या शेतामध्ये. आज त्यांचा वाढदिवस आहे. सर्वप्रथम आपण त्यांना शुभेच्छा देऊया. भाऊ, तुम्हाला जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभकामना आमच्या चॅनलच्या वतीने. खूप खूप धन्यवाद. आणि प्रशांत भाऊ, आपण आता जिल्ह्यात नवीन नुकतंच एक चांगलं चॅनल लॉन्च केलं आणि त्या माध्यमातून आपल्या प्रत्येक प्रश्नाला, चिखली शहरातले असो, तालुक्यातले असतो, महाराष्ट्र असो, लोक महाराष्ट्र माध्यमातून आपलं नावच असं आहे की लोक महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना एक काय म्हणता येईल त्याला परखड विचार आणि स्वतंत्र विचार मांडणारं एक चॅनल आपलं लॉन्च झालं. त्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो आणि एक संधी दिली आम्हाला सर्वांना म्हणजे लोकांपर्यंत पोहोचण्याची, हे सुद्धा आपलं अभिनंदन करतो. चिखलीवासियांना सुद्धा शुभेच्छा देतो. याबद्दल बहुत धन्यवाद तुमचं. हो, आज आपला वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त काय आपण कसा वाढदिवस साजरा करणार आहात, कसा होत आहे आणि लोकांची काय प्रतिक्रिया आपल्याबद्दल आहे? आता नुकत्याच चिखली नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या. म्हणजे महाराष्ट्रातील निवडणुका एकंदर 10 वर्षानंतर या निवडणुका होत आहे. पहिली मागच्या वर्षीची निवडणूक आम्ही लढवली आणि याही निवडणुका, त्यामुळे निश्चितच आचारसंहिता असल्यामुळे बाकीचा कोणताही गाजावाजा न करता, आणि आमच्यावर नुकतंच आता आमचे वडील वारल्यामुळं एक 3-4 महिने झाले असतील, त्याहीमुळं थोडं म्हणजे ठीक आहे, शुभेच्छा देणारे असतातच, शुभेच्छा स्वीकाराव्याच लागतात. आपण सार्वजनिक जीवनात असल्यामुळे आणि सामाजिक असल्यामुळं आपल्याला कोणाचे प्रेम असलं तर ते नाही म्हणता येत. त्यामुळे आपण शुभेच्छा स्वीकारून आणि आपल्या ज्या आशा आकांक्षा आहे किंवा चिखलीबद्दलच्या ज्या आपल्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. हो, आज आता वाढदिवस तर आहेच, परंतु बरेचसे आता चिखलीमध्ये आपली चर्चा सुद्धा आहे, नगराध्यक्ष पदासाठी उभे राहणार वगैरे, याबद्दल 2 शब्द. मी म्हणेल की आज जी निवडणूक आहे, मी जसं म्हटलं 10 वर्षानंतर निवडणूक आहे. 10 वर्षानंतर निवडणूक होणार, तुम्ही समजू शकता. एक प्रचंड फार मोठा गॅप झाला. यामध्ये 2 निवडणुका झाल्या असत्या, 2 टर्म, आणि लोकांना विशेष काही करण्याची संधी मिळाली असती. आता एक नवीन पिढी तर म्हणजे बाद होईल 10 वर्षानंतर निवडणुका, आणि येणारी आता पुन्हा एक त्यात अशी कोंब झाली की नवीन नावं जे 18 वर्ष नुकतेच झालेले त्यांचे नाव जे नेहमी आम्ही पाहायचो लहानपणीपासून, मी बऱ्याच दिवसांपासून राजकारणात सक्रिय असल्यामुळं त्यांना त्यांच्या मताचा अधिकार वापरण्याची संधी मिळत होती. पण आता ती संधी हिरावून घेतली. म्हणजे आता 18 वर्षाचा मतदार हा आता 6 वर्षानं 5 वर्षानं मतदान करेल, युवा वर्ग. आणि तुम्ही म्हणता युवा वर्गाला राजकारणात आणायचं आणि हे आणायचं आणि त्याची संधी हिरावून घेता, ही कोणती पद्धत आहे? मी निवडणूक आयोगाला एक विनंती करेल की आता येतील तर 9-10 वर्ष झाले होते, मला अजून 1 वर्ष. आणि मी आत्ताच नुकतंच काही लोकांशी बोललो की 10 वर्षापूर्वी नाही, 50 वर्षाचे ब्लॉक आहे, जुने ब्लॉक, म्हणजे जे आपण म्हणतो वार्ड रचना केली जाते किंवा तालुक्याची रचना केली जाते. अहो 50-100 वर्ष जसं निवडणूक स्वातंत्र्य झाल्यानंतर, देश स्वातंत्र्य झाल्यानंतर ठीक आहे 1-2दा काही झालं असं, पण माझ्या मते मी 50 वर्ष आहे, मी तर पाहिलं नाही बाबा ब्लॉक चेंज झाले, याद्या चेंज झाल्या, काहीतरी आता गाव वाढले, आडमधडम 10 पट गाव वाढलं. आणि त्यानंतर तुमचे ज्या घासेल पिटेल याद्या, 50-50 वर्षाच्या याद्या, त्याच्यानंतर तुमचे नाव, अहो किती स्थानांतरण झालं. आता मी समजा राजा टावर जवळ राहत होतो, आता मी राहायला DP रोडवर आलो. काही लोक नोकऱ्या, किती हजारो लोक नोकऱ्या करून इथं बदलून गेले, त्यांची नावं मतदार यादी. त्यानंतर काही नवीन नावं, काही डबल नावं, दुबार नावं. आणि मी म्हणतो मोठे एक निवडणूक आयोगाने स्वतः त्यांनी हे केलेलं आहे की बाबा मोठा हायवे क्रॉस करता येणार नाही. तुम्ही अर्धा भाग पुंडलिक नगर मध्ये, अर्धा भाग बस स्टँड जवळ. अहो त्याचं काय, तो नगरसेवक काय काम करणार आहे, त्याचा खालच्यावरती काय संबंध राहणार आहे? म्हणजे आणि मग त्याला गोड नाव द्यायचं, ते जुने ब्लॉक बनलेले. अरे जुने ब्लॉक बनलेले, मग तुम्ही करता काय? आणि या निवडणुका मला तरी वाटत नाही सध्या म्हणजे पारदर्शक आहे आणि चांगल्या पद्धतीने पार पडतील असं मला वाटत नाही. कारण ते 18 वर्षाचं मतदान हिरवलं, ब्लॉक काहीच्या काही एवढी निवडणूक वेळ झाली, अजून 10 वर्ष, अजून 1 वर्ष लेट. आधार कार्ड, रेशन कार्ड सगळे लिंक करून त्याला चांगली निवडणूक होऊ शकली असती आणि एक चांगला संदेश जाऊ शकला असता आणि काम करायला आमच्यासारख्या लोकांना एक संधी मिळाली असती. महत्वाचा विषय सांगितला भाऊ आपण जनतेला. परंतु भाऊ, आपण शेतकरी मित्र आहात, तर आज रोजी जे शेतकरी लोक आहेत यांच्यावरची बराचसा प्रसंग ओढावलेला आहे. ही दिवाळी त्यांची अतिशय संकटात किंवा आपण म्हणतो त्याला काळी दिवाळी झालेली आहे, तर याबद्दल आपण काय सांगू?
मी मागच्या माझ्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं, देशाचा आत्मा हा शेतकरी आहे आणि आपला देश तर पहिल्यापासून कृषी प्रधान आहे ना. आपण म्हणतो सोने की चिडिया डाल डाल पे बैठी हुई. अरे मग डाल डाल बैठी मध्ये डाल डाल शेतकऱ्यांनी लावलेली आहे ना. मग शेतकऱ्याकडे तुमचं लक्ष नाही, दुर्लक्ष नाही. आणि शेतकरी, मी नेहमी म्हणत असतो, शेतकरी निसर्गाच्या अवकृपेक्षा त्यांना शेतीमालाला भाव नाही, त्यांनी जास्त मेला. शेतकरी कोणतेही संकट झेलून देतो आणि हजारो वर्षामध्ये संकट झेलून राहिला, म्हणजे भावाचं संकट हे नाही झेलू शकत ना, कारण तो व्यापारी नाहीये ना. तो व्यापारी नाही किंवा तो काही त्याचं काही भांडवलदार नाही, त्याच्यामुळे त्याला त्याचा माल विकल्याशिवाय आणि हे झाले. आणि शेतकरी सुखी. तुम्ही दिवाळीत पाहिलं किंवा इतर आता प्रचंड 8 महिन्यापासून पाऊस चालू आहे आणि फक्त सोयाबीन काढताना पाणी थांबला, त्याच्यानंतर पुन्हा एक प्रचंड पाणी झाला. अजूनही तुम्ही शेत पाहू शकता. आता आपण शेतात आहे, 1 मिनिट तिकडे कॅमेरा घ्या. अजूनही शेतही तसे पडलेले, अजून सर्व आत्ताशी आता शेत सुकायला लागले आणि आता त्याची मशागत होऊन पुढे पेरले जाणार. आणि याच्या सर्व या नुकसानीपायी आणि मालाला भाव नाही, त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. आणि बऱ्याच ठिकाणी माझं म्हणणे, मतदान जिथं घ्यायचंय तिथंही खोल्या नाही किंवा अतिवृष्टीमुळे पूर नुकसान, लोक त्या तंद्रीत अजून त्या निवडणुकीच्या डोक्यातच नाही लोकांच्या. आणि अचानक निवडणूक जाहीर झाली, त्यामुळेही आता ठीक आहे, आता जी काय निवडणूक समोर जावं लागलं, जसं होईल त्या प्रमाणात. अचानक निवडणूक तर झालेलीच आहे, जाहीर झाली, परंतु आता बरेचसे अचानक असे काही चेहरे आहेत की जे कधी कुणाच्या विचारात नव्हते, मनात नव्हते. असे चेहरे आज रोजी बॅनरबाजी करत आहे, नगराध्यक्षासाठी उभे राहत आहे, काही नगरसेवकसाठी उभे राहते. तर याबद्दल काय भूमिका राहील? मला सर्वात मोठा धोका हा लोकशाहीसाठी झालेला दिसतो. तुम्ही पहा, म्हणजे मी तर म्हणतो तरुण वर्गाला सर्वात मोठा धोका झाला. आम्ही तरी नेते बनलो त्या काळात, समजा कामानी, सामाजिक कामानी काय असेल ते जे क्रायटेरिया होता तो. आजचा क्रायटेरिया तुम्ही पाहता, आता न बोलता तुम्हाला माहिती आहे, निवड आर्थिकवर काय, म्हणजे फक्त आर्थिक, त्याचं आर्थिक गणित पाहायचे आणि आर्थिकवर सगळे निवडणुका आणि आर्थिकवर सगळं तुमचं मूल्यमापन. अरे जर या मूल्यमापन या गोष्टीवर होत असेल तर तरुण पोरं, मी नेहमी सांगतो, कशाला राजकारण देतील आणि कुठून आणणारे पैसे, कुठून आणणारे पोस्टर, बॅनर या भानगडी. आणि नुसती याच्यावर निवडणूक होणार नाही. सामाजिक कामात लोक नेहमी जे असतात त्यांना मोठी पोकळी निर्माण झाली. माझं म्हणणं, यापेक्षाही युवा वर्गावर खूप भयानक संकट आलेलं आहे. त्यांना आता पहिले काम धंदा करावा लागेल, पैसा कमवावा लागेल आणि मगच राजकारणात यावं लागेल, अशी पद्धत झालेली आहे. त्यामुळे जनभावनेतले उमेदवार येणार नाही दिवसेंदिवस, आता आर्थिक भावनेतले उमेदवार. परंतु आपण एक नामचीन असं डीपी रोड आहे आपला चिखली बाजारपेठेचा. या डीपी रोडवरती आपण राहता, अनेक व्यापारी संघटने सुद्धा आहात, खूप मोठे व्यापारी सुद्धा आहात. परंतु ही नाळ कृषी मित्र आणि एक व्यापारी एक कसं काय जोड? सर्वात पहिले मी कृषी मित्र आहे, नेता नाही. आणि शेती मातीची नाळ ही भारतीयांची जुळलेली आहे. आज अनेक लोक पुण्यामध्ये राहतात, अनेक लोक भारतात मोठ्या मोठ्या कंपन्यांत नोकरीला आहे, पण शेवटी त्यांचं आकर्षण शेती आहेच आणि शेतीशी जुळलेले. आपण पाहता की आज अनेक लोक नोकरीनिमित्त बाहेरगावी, पुण्याला, मोठ्या मोठ्या शहरात आहेत, अनेक ठिकाणी मुंबई असतील आता, पण शेवटी त्यांना सर्व, त्यांचा भाऊ असेल, त्यांचे आई वडील असतील, त्यांचं कोण सासू सासरे असतील, त्यांचं कोणी असेल, ते शेतीतून आणि इथून त्यांना सर्व पोहोचवतात, सर्व त्यांच्या भरोश्यावर. शेवटी ती नाळ शेतीशी जुळलेली. आणि आपण काय पाहता की कृषी मित्र असल्यामुळं मी काही नेता नाही आणि संधी मिळेल तर मी त्यांची मदत करेन. जेवढी कसं असतं, नुसतं नेता म्हणून ते मला राहायचं नाही, मी त्यांचा मित्र आहे एक चांगला. आणि मला शेतीची आवड आहे पहिल्यापासून, शेती तर होतीच आणि वडील असताना सुद्धा शेती सांभाळायचो आणि आजही शेती सांभाळतो. आणि शेतीची नाळ तुटणार नाही, ही कोणाचीच भारतीयाची तुटणार नाही, माझी तर काही विषयच नाही. आपल्याला वाढदिवसानिमित्त सचिन भाऊंनी अतिशय सुंदर असा संदेश या वाढदिवसानिमित्त दिलेला आहे. नागरिकांनी कसं राहिलं पाहिजे, युवा पिढींनी राजकारणात यायचं की नाही यायचं हा प्रश्न आज युवा पिढीच्या मनात तर आहेच. की पैसा आणायचा कुठून हे बी महत्वाचं आहे. भाऊंनी सांगितलेल्या सगळ्या जे विचार आहेत ते विचार अतिशय सुंदर आहेत. सचिन भाऊ आपल्याला जन्मदिनाच्या पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि आपण शेतकरी मित्र म्हणून आयुष्यभर शेतकऱ्यांची सेवा करत राहू हीच आमच्या चॅनलच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. कॅमेरा पर्सन कार्तिक सह मी प्रशांत जयवाळ, लोक महाराष्ट्र न्यूज, चिखली.